गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मित्रांनो, आपण पहिल्या लेक्चरला काही डेफिनेशन्स पाहिल्यात. आज आपण एक नवीन पॉईंटला सुरुवात करतो आहोत. त्या मुद्द्याला सुरुवात करायच्या आधी आपण थोडंसं रिकॉल करूया की तुम्हाला मेंडेलियन फॅक्टर म्हणजे काय ते माहिती आहे. यू आर वेल नोन अबाउट मेंडेलियन फॅक्टर्स. व्हॉट आर मेंडेलियन फॅक्टर्स? मेंडेलियन फॅक्टर्स आर नथिंग बट द factors that are responsible for the transmission and expression of characters from one generation to the next generation. म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कॅरेक्टरचं ट्रान्समिशन करणारे जे घटक आहेत त्यांना फॅक्टर्स असं म्हटलेलं आहे. दीज मेंडेलियन फॅक्टर्स नाऊ कॉल्ड ॲज जीन्स. याच मेंडेलियन फॅक्टर्सला आज आपण काय म्हणून ओळखतोय? जीन्स म्हणून ओळखतोय. These genes can be defined as the basic units of heredity, or you may say that the unit of heredity that is responsible for the transmission of characters from parents to their offspring and then expression of characters in the offspring. म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत किंवा पॅरेंट्सपासून त्यांच्या ऑफस्प्रिंग्सपर्यंत कॅरेक्टरचं ट्रान्समिशन करणारे जे फॅक्टर्स आहेत, जे घटक आहेत, त्यांना आज आपण जीन्स म्हणून ओळखतो. आणि हेच जीन्स त्या ऑफस्प्रिंगमध्ये कॅरेक्टरचं एक्सप्रेशन करतात. म्हणून जीन्सला म्हटलं जातं द बेसिक युनिट ऑफ हेरेडिटी or the unit of heredity that is responsible for the transmission of character from parents to their offsprings and then expression of characters in the offsprings. Then gene is the particular segment of DNA. What is gene? Gene is a particular segment of DNA. Gene is called as the particular segment of DNA. This is the definition of gene. The particular segment of DNA is called as gene. Okay? Then the question arises here, what is gene? What is DNA? DNA म्हणजे काय? If gene is the particular segment of DNA, then what is DNA? आता DNA या शब्दाला आपण डेफिनेशनचं स्वरूप द्यायचं म्हटलं तर ते आपण कसं देऊ शकतो? आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करूया की इफ जीन कॅन बी डिफाईन ॲज द पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA. DNAचा पर्टिक्युलर सेगमेंट, फॉर एक्झाम्पल हा डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल जर असेल तर या DNA मॉलिक्यूलचा पर्टिक्युलर सेगमेंट त्याला आपण काय म्हणायचं? जीन असं म्हणायचं. द पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA इज कॉल्ड ॲज जीन. मग हा एक सेगमेंट, हा दुसरा सेगमेंट, हा G1, हा G2, हा G3. पहिला सेगमेंट, दुसरा सेगमेंट, तिसरा सेगमेंट. हा पर्टिक्युलर सेगमेंट DNA मॉलिक्यूलचा त्याला म्हणायचं जीन. आता मग आपण DNAची डेफिनेशन करतोय. DNA इज द सिक्वेन्शियल अरेंजमेंट ऑफ जीन्स. DNA काय आहे? DNA हा जीन्सची सिक्वेन्शियल अरेंजमेंट आहे. म्हणजे हा एक जीन इथपर्यंत, इथून दुसरा जीन, तिथून पुढे तिसरा जीन, अशा पद्धतीने नंबर ऑफ जीन्स हे एका पर्टिक्युलर सिक्वेन्सने एकमेकांना जोडले गेले तर जो मोठा सेगमेंट तयार होतो, दॅट बिग सेगमेंट ऑफ नंबर ऑफ जीन्स इज कॉल्ड ॲज DNA. ओके? इफ जीन इज ए पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA, देन DNA इज नथिंग बट द सिक्वेन्शियल अरेंजमेंट ऑफ नंबर ऑफ जीन्स. ओके? आता हे दोन शब्द जे आहेत, जीन आणि DNA, या दोघांचे डेफिनेशन आपण केलेले आहेत. ओके? आता द DNA मॉलिक्यूल अलॉंग विथ हिस्टोन प्रोटीन्स, म्हणजे जेव्हा या डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूलच्या सोबत हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल्स येतात, द DNA मॉलिक्यूल अलॉंग विथ histone protein molecules after condensation forms the thick and
रॉड लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज क्रोमोझोम. काय म्हणतात त्याला? क्रोमोझोम. समजा हा DNA मॉलिक्यूल, हा हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल, याला दोनदा वेढे देतो, पुन्हा DNA मॉलिक्यूल बाहेर पडतो, पुन्हा हा हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल. या पद्धतीने हा DNA मॉलिक्यूल हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूलला दोनदा वेढे देऊन बाहेर पडतो. आणि जेव्हा ह्या क्रोमॅटिन फायबरचं कंडेन्सेशन होतं, कंडेन्सेशन झालं की त्याची लांबी कमी होते, थिकनेस वाढते आणि रिझल्टिंग स्ट्रक्चर जे असतं त्याला नाव दिलेलं आहे क्रोमोझोम. देन द केमिकल कॉम्पोजिशन ऑफ क्रोमोझोम इज नथिंग बट द डबल स्ट्रँडेड DNA मॉलिक्यूल अँड हिस्टोन प्रोटीन. Chromosome is composed of two components. One of the component is DNA, that is nucleic acid, and second component is protein molecule, that is called as histone protein. These two components together forms chromosome. Okay, these chromosomes are the filamentous structures or bodies which are present in the nucleus. Chromosomes are basically present in the nucleus. Okay, chromosomes are nothing but the thick and rod-like structures. They are filamentous and they are mainly present in the chromosomes. Okay, these chromosomes acts as the vehicles of the hereditary characters. म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत जीन्सचं ट्रान्सफॉर्मेशन जे होतं ते कोणाच्या माध्यमातून होतं? क्रोमोझोमच्या माध्यमातून होतं. जीन्स आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम्स अँड द पर्टिक्युलर लोकेशन ऑफ द जीन ऑन द क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज जीन लोकस. काय म्हणतात त्याला? जीन लोकस. म्हणजे एखाद्या क्रोमोझोमवरती एखाद्या पर्टिक्युलर जीनचं जे लोकेशन असतं, ठिकाण असतं, दॅट पोझिशन ऑफ द जीन इज कॉल्ड ॲज जीन लोकस. ओके, क्रोमोझोमला परत काय म्हटलं आहे? क्रोमोझोम्स आर नथिंग बट द व्हेइकल्स ऑफ हेरेडिटरी कॅरेक्टर्स अँड हेरेडिटरी कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड थ्रू जीन्स. जीन्स आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम्स अँड क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ओके, आता हे सूत्र लक्षात घ्या तुम्ही. न्यूक्लियसमध्ये काय आहे? तर क्रोमोझोम्स आहेत. क्रोमोझोमवर काय आहेत? तर जीन्स आहेत. जीन्स काय काम करतात? दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ हेरिटरी कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. ओके, इथपर्यंत तुमचं लक्षात आलं असेल. ठीक आहे. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत हे न्यूक्लियसमध्ये असतात. न्यूक्लियस हा कशामध्ये असतो? सेलमध्ये असतो. ओके, मग या सेलचं विभाजन होतं ते दोन पद्धतीने होत असतं. पेशी विभाजन तुम्ही शिकलात 11वीला. पेशी विभाजनाचे दोन प्रकार तुम्हाला माहिती आहेत. त्याच्यापैकी एक प्रकार आहे मायटॉसिस आणि दुसरा प्रकार आहे मिओसिस. हे दोन पद्धतीने पेशीचं विभाजन होतं. आता मिओसिस ही जी पेशी विभाजनाची पद्धत आहे, मिओटिक सेल डिव्हिजन, या पद्धतीने जर पेशीचं विभाजन झालं तर त्या पेशीमध्ये असलेला क्रोमोझोम नंबर हा कशा अर्ध्यावरती येतो. याला म्हणतो आपण रिडक्शन डिव्हिजन. आणि या रिडक्शन डिव्हिजनमधून किंवा मिओटिक टाईप ऑफ सेल डिव्हिजनच्या माध्यमातून काय तयार होतात? गॅमेट्स तयार होतात. गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ मिओटिक सेल डिव्हिजन. ओके, इफ द गॅमेट्स आर फॉर्म्ड by male, then that gametes are called as male gametes, and these male gametes are called as sperm. Okay, if the gametes are formed by the female parent, then these gametes are called as female gametes, and these female gametes are well known as eggs or ova. Okay, male gametes are called as sperm, female gametes are called as eggs. Okay, these gametes are formed by the process of gametogenesis. काय म्हणतात त्याला? गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिसच्या प्रोसेसने गॅमेट्स तयार होतात. जर गॅमेट्स मेलकडनं तयार झाले तर मेल गॅमेट
फिमेलकडनं तयार झाले तर फिमेल गॅमेट, मेल गॅमेटला म्हणतो आपण स्पर्म आणि फिमेल गॅमेटला म्हणतो आपण एग्ज. आता आपण पुढच्या पहिल्या पॉईंटला सुरुवात करतो. द फर्स्ट पॉईंट इज क्रोमोझोमल theory of inheritance. Chromosomal theory of inheritance. Okay, this chromosomal theory of inheritance was put forth by Sutton and Boveri. ही जी थिअरी आहे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, ही थिअरी पहिल्यांदा कोणी मांडली तर त्यांचं नाव आहे सुटॉन अँड बोवेरी. या दोन शास्त्रज्ञांनी क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्सची मांडणी केलेली आहे. दिस इज द थिअरी ऑफ जेनेटिक्स. या थिअरीला काय म्हणतो आपण? थिअरी ऑफ जेनेटिक्स, विच आयडेंटिफाईज क्रोमोझोम्स ॲज द कॅरियर्स ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. म्हणजे या थिअरीच्या माध्यमातून सुटॉन आणि बोवेरी यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की क्रोमोझोम हे जेनेटिक मटेरियलचं कॅरी करण्याचं काम करतात. जेनेटिक मटेरियल इज कॅरीड थ्रू द क्रोमोझोम्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे किंवा जेनेटिक मटेरियल आहे त्याचं ट्रान्समिशन करायचं काम हे कोणाच्या माध्यमातून होतं? क्रोमोझोम्सच्या माध्यमातून होतं. क्रोमोझोम्स आर द व्हेइकल्स आर द कॅरियर्स ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. ओके, आता या थिअरीचा आपण विचार करता पहिला पॉईंट आहे गॅमेट्स आर द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. काय आहे? गॅमेट्स आर द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड द ऑफस्प्रिंग्स as the gametes carry all hereditary characters. पहिला मुद्दा मानलेला आहे, पहिला पॉईंट दिलेला आहे यांनी, गॅमेट्स आर द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड द ऑफस्प्रिंग्स. का तर गॅमेट्स हे सर्व हेरिडिटरी कॅरेक्टर्स एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कॅरी करायचं काम करतात. ओके, द न्यूक्लियस ऑफ द गॅमेट्स. दुसरा, न्यूक्लियस ऑफ द गॅमेट्स कंटेन्स क्रोमोझोम्स. त्याच्यामध्ये काय असतं? क्रोमोझोम्स विच कॅरी all information about the hereditary characters. पहिला मुद्दा मानला गॅमेट्स आर द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स. म्हणजे ऑफस्प्रिंग आणि पॅरेंट्स यांच्यामधली जी लिंक असते ही लिंक कोणाच्या माध्यमातून आहे? तर गॅमेट्सच्या माध्यमातून आहे. का तर गॅमेट्स ह्या अशा सेल्स आहेत की ज्यांच्यामध्ये संपूर्णपणे हेरिडिटरी कॅरेक्टर्स एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ते कॅरी होतं. ओके, त्यानंतर क्रोमोझोम्स आर फाउंड. तिसरा पॉईंट आहे, पॉईंट नंबर 3, क्रोमोझोम्स आर फाउंड in pairs and these chromosomes are called as homologous chromosomes. These chromosomes are called as homologous chromosomes which are found in pairs. Okay, these homologous chromosomes are genetically and physically are identical or similar. homologous chromosomes हे स्ट्रक्चरली आणि जेनेटिकली आयडेंटिकल असतात. ओके,
त्यानंतर त्यांनी पुढचा मुद्दा दिलेला आहे, पॉईंट नंबर 4. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन द होमोलोगस क्रोमोझोम्स गेट सेपरेट फ्रॉम ईच अदर. जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तेव्हा होमोलोगस क्रोमोझोम्स जे आहेत ते होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट होतात. होमोलोगस क्रोमोझोम्स गेट सेपरेट फ्रॉम ईच अदर अँड एंटर्स द डिफरंट गॅमेट्स. हे दोघं क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट होतील आणि वेगवेगळ्या गॅमेटमध्ये एंट्री करतील. ओके. ड्युरिंग फर्टिलायझेशन द युनियन ऑफ गॅमेट्स. नेक्स्ट पॉइंट इज ड्युरिंग फर्टिलायझेशन द युनियन ऑफ गॅमेट्स इन द फॉर्म ऑफ मेल गॅमेट अँड female gamete results in the formation of zygote. Zygote is diploid and these gametes are haploid. Male gamete is haploid, female gamete is haploid. After the union of male and female gamete, the diploid zygote is formed and then the diploid condition of diploid, diploid condition of the chromosomes is restored. After the union of male gamete and female gamete, the diploid condition of the chromosomes restored as the zygote is formed. Okay. आणि अशा पद्धतीने एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत हे सर्व कॅरेक्टर्स किंवा ज्याला आपण हेरिटरी कॅरेक्टर्स असं म्हणतो, दीज कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन थ्रू क्रोमोझोम्स. दीज क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन गॅमेट्स. ओके. अँड दीज गॅमेट्स आर नथिंग बट द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग्स. ओके. When these gametes, male gamete and female gamete, unite, then there is formation of diploid zygote and the diploid number of chromosomes in the offsprings or newly formed individual is restored. Okay. अशा पद्धतीने सुटॉन आणि बोवेरी या दोघांनी क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स ही मांडलेली आहे. ओके. Thank you.